नमस्कार, मी कल्पना संजय पलंगे. मी अंबरनाथ येथे राहते. चव महाराष्ट्राची पाककला स्पर्धेमध्ये आपले खूप खूप स्वागत. चव महाराष्ट्राची पाककला स्पर्धा मुंबईच्या सौ रंजना प्रभू खानोलकर यांनी आयोजित केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला एक भेट वस्तू दिलेली आहे, ती आहे लाकडी मसाल्याचा बॉक्स. या बॉक्स मध्ये आहे हिरवा मसाला, खांडके मटन मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि 5 मसाला. यातील मी खांडके मटन मसाला आणि गरम मसाला वापरून भरली खिमा वांगी करत आहे. भरली खिमा वांगी करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो खिमा, वांगी, थोडे गरम पाणी, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेले टोमॅटो, वाटण त्यामध्ये घेतले आहे आलं, लसूण, कोथिंबीर, सुके खोबरे आणि 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, काश्मीरी लाल तिखट, मीठ, हळद, हिंग आणि तेल. प्रथम आपण 3 चमचे पॅन मध्ये तेल टाकूयात. यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेऊया. गुलाबी रंगावर छान असा कांदा परतून झालाय. मी यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकते. यात आपण वाटून घेतलेलं वाटण टाकतो. हे साधारण 2 ते 3 चमचे आहे. यात टाकते मी थोडी कोथिंबीर, हळद, हिंग, चवीनुसार मीठ साधारण 1.5 चमचे. हे आपण सगळं आधी परतून घेऊया छान. यात टाकूयात आपण खांडके मटन मसाला साधारण 1.5 चमचे. मसाला खूप तिखट आहे, तिखट आपल्या आवडीनुसार घाला. 1 चमचा गरम मसाला. हे घालून यात थोडंसं पाणी घालूया. थोडंसं पाणी. मसाला सगळा एकजीव करून आपण त्यात घालणार आहोत खिमा. यात मी घालते पाव किलो खिमा. छान परतून घेऊयात. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. यामुळे काय होतं, भाजीला खूप छान रंग येतो, दिसायला पण सुंदर दिसते, चवीला पण छान. आणि हे सगळं एकजीव करून आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून खिमा वाफवून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूयात. वाव, खिमा एकदम ड्राय झालाय. आणि ह्या खिम्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे, कारण हा खिमा आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे. यामध्ये पाहिजे तर आपण थोडी आवडीनुसार परत एकदा कोथिंबीर टाकून घेऊ शकतो. मस्त खिमा झालाय. छान थंड करून घेऊयात आणि वांग्यामध्ये भरूयात. आता हा खिमा थंड झालेला आहे. ही वांगी मी 15 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये चिरून ठेवलेली होती. आता ती मी काढून घेतली, तशी स्वच्छ ड्राय करून घेतली आहे. आता मी या वांग्यामध्ये अशा प्रकारे हा खिमा भरणार आहे. प्रत्येक वांग्यामध्ये मी असा खिमा भरून घेते. छानपैकी आपल्याला याच्यामध्ये हा खिमा भरायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता मी चव महाराष्ट्राची मसाले वापरून मस्तपैकी खिमा करून घेतलाय आणि आता तो वांग्यामध्ये भरला आहे. ही वांगी मी तेलावर अशी हलकी परतून घेतली आहे.
त्यानंतर मी यातला राहिलेला जो किमा आहे तो टाकते, त्यामुळे कसं वांग्याला अशी छान ग्रेव्ही तयार होते. हे झाल्यानंतर आपण ह्याच्यावर थोडं लाल तिखट टाकूया. छान वांगं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालू. आपण आता लीड ओपन करून बघूया. वा, मस्त आपली अशी भरली किमा वांगे झाले. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपण छानपैकी सर्व करूया. चला तर मग आपली भरली किमा वांगी रेडी आहेत. आता ती तुम्ही चपाती, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. दिसायला पण सुंदर दिसतात ते, मस्त अशी. हे आहे चव महाराष्ट्राची 5 मसाला. याच्या मागे आपल्याला दिलेला आहे QR कोड. ह्याला स्कॅन करून तुम्ही YouTube चॅनेलवर जाऊन तुम्ही ह्या मसाल्यांसंबंधीची सगळी माहिती मिळवू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज केल्यात, त्या बघून तुम्ही आपणही ह्या करू शकता आणि ह्या मसाले आपण ऑर्डर पण करू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.